हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे गुरुवार. तर माझ्या मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम आहे आणि राघव झोपलेला आहे. तर सकाळपासून माझं आवरतच होतं, म्हणजे छोटी छोटी कामं असतात. राघव रडत असतो वगैरे, ते बघत त्यातच वेळ जातो मोस्ट ऑफ द टाइम. मग मी जेव्हा मला आंघोळ वगैरे झाली की मी ब्लॉग स्टार्ट करते, परंतु आज आंघोळ वगैरे होऊन देखील राघव झोपत नव्हता, तर तो आता झोपलाय. तर आज मी शेंगुळी बनवणार आहे. म्हटलं राघव झोपल्याशिवाय मी शेंगुळी नाही बनवणार, कारण त्याला हाताने वळणार आहे मी शेंगुळी. माझ्या सासूबाईंनी शिकवली मला शेंगुळी कशी हातावरती बनवायची. जेव्हा त्या मागच्या वर्षी इथे आला होता राघव झाला, तेव्हा 3 महिने मम्मी पप्पा आणि सासूबाई, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की शेंगुळी कशी बनवायची हाताने. तर आज मी तशीच बनवणार आहे आणि सेम तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही ट्राय करून बघा, नाही जमली तर आपल्या पोळपोटावरती लाटून करतात तशी करू शकता. मीही तशीच करत होते, परंतु कसं असतं की प्रयत्न केला की आपल्यालाही जमतं. सो त्यामुळे मग मी आता शेंगुळीचं मळते. आज माझे मिस्टर घरी आहेत, तर म्हटलं दुपारच्या जेवणात मस्त शेंगुळी आणि ज्वारीची भाकरी बनवेल आणि गहूही शेंगुळीच खाणार आहे, सगळ्यांना शेंगुळी. आणि राघवसाठी वाटलंच तर मी डाळ राईस राहील, कारण शेंगुळी म्हणजे आणि हा तर मी अहिल्यानगरची आहे आणि आमच्याकडे शेंगुळी ही हुलग्याच्या पिठाचीच बनते. तर जे कोणी अहमदनगरचे असेल, म्हणजे जे कोणी अहिल्यानगरचं असेल, तर त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे शेंगुळी म्हणजे आमच्याकडे शेंगुळी ही हुलग्याच्या पिठाचीच बनते. तर बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात, ज्वारीची बनवतात कोणी, अशी वेगवेगळी म्हणजे माहिती नाहीये मला अशी वेगवेगळ्या प्रकारचे शेंगुळी वगैरे बनवली जाते. परंतु शक्यतो अहमदनगरमध्ये मोस्ट ऑफ द लेडीज आहेत. माझं गाव अहमदनगरमध्ये आहे, गारखिंडी म्हणून. तर तिकडे तरी आम्ही हुलग्याची शेंगुळी बनवतो. तर मला हुलग्याचं पीठ आलेलं आहे, सासूबाईंनी दिलं होतं मला. त्या आल्या होत्या तेव्हा आम्ही घेऊन आलो होतो. तर 1 किलो होतं, थोडं थोडं करत करत थोडंच राहिलं आता. तर आता इंडियालाच जायचं 1-2-3 महिन्यांनी. सो मी म्हटलं की आता मस्त 2-3 वेळा अजून शेंगुळी करेल आणि संपून टाकेल. तर तुमच्यासोबत आज मी शेअर करते आणि एकदम सोपी रेसिपी आहे. रेसिपी सोपी आहे, परंतु हातावर वळायला थोडंसं अवघड आहे. तर नाही जमलं तर तुम्ही पोळपोटावरतीही वळू शकता. तर चला आता लगेच शेंगुळी बनवायला. तर इथे शेंगोळी बनवण्यासाठी मी लसणाची एक पूर्ण कांडी घेतली. त्याच्यामध्ये लाल मिरची घालून घ्यायची, म्हणजे लाल मिरची पावडर. तर तुम्ही लाल मिरच्याही घालू शकता, तुम्हाला तुमच्याकडे मिरच्या अवेलेबल असतील तर. आणि एवढी जिरी घातली आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा टेबलस्पून जिरी आहे. तर हे सगळं मिश्रण आहे, हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. आणि जर तुम्हाला पाणी घालून वाटायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही वाटू शकता. आणि यानंतर माझ्याकडे जे शेंगोळीचं म्हणजे कुळथाचं पीठ म्हणू शकता तुम्ही, हुलग्याचं पीठ म्हणू शकता, तर ते आहे. तुम्हाला जेवढ्या शेंगोळ्या करायच्या तेवढं तुम्ही पीठ घ्या. तर मी अशा प्रकारे 6-7 चमचे घेतलं असेल. आणि त्यामध्ये आपला जो मसाला आहे मिक्सरमध्ये बारीक केलेला, तर तो घालून घ्यायचा आहे आणि छान मळून घ्यायचं आहे, पीठ जसं मळतो आपण तसं. आणि पीठ मळून झालं की छान तेल लावून घ्यायचं. तेल लावलं की मग त्यानंतर वळायला घ्यायचं. आणि हातालाही तुम्ही तेल लावून घ्याल वळण्याच्या आधी, म्हणजे शेंगोळी बनवण्याच्या आधी. तर तुमच्या शेंगोळी आहेत तर त्या छान होतील, तुटणार नाहीत. आणि शक्यतो मेन ट्रिक तीच आहे हातावर शेंगोळी वळण्याची. तुम्हाला हाताला भरपूर सारं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगोळी आहेत तर ती तुटत नाही आणि एकसारख्या वळल्या जातात. आणि एवढं असं शेंगुळीचं पीठ मी तसंच ठेवलं होतं. तर त्यामध्ये पाणी घालून छान मळून घ्यायचंय आणि पातळ करायचंय. नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे हाताने वळलेली आहे शेंगुळी. आता मी फोडणी देते. अजून राघव उठेलच मी आता, तर जास्त वेळ झोपत नाही दुपारचं, सो त्यामुळे फोडणीसाठी मी इथे 2 ग्लास पाणी घेतले. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे 1 चमचाभर आणि त्यानंतर मीठ देखील घालून घ्यायचे आणि छान उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आली की आपली जी शेंगोळी आपण बनवली होती हातावर, तर त्या सोडायच्या त्यामध्ये आणि छान झाकण ठेवायचे. एक 20-25 मिनटं बारीक गॅसवरती शिजून द्यायचे.
तर या खिडकीमध्ये ज्या बॉटल ठेवल्यात तर त्या कोल्ड प्रेस ऑइलच्या आहेत, ज्या की मी वॉश करून ठेवल्यात. मला इंडियाला घेऊन जायच्या त्या तूप आणण्यासाठी येताना तिकडून. त्याच्यामधून तूप साडणार नाही सो त्यामुळे. आणि इथे बर्फ आहे जो फ्रीजमध्ये ठेवलेला असतो नेहमी. तर हा बर्फ मी पाण्याच्या माझे जे डिस्पेन्सर आहेत तर त्यामध्ये टाकून देते, कारण दुपारचं खूप गरम होतं तर जरा थोडंसं थंड पाणी होतं पिण्यासाठी, आणि जास्त थंड पिलं की घसा वगैरे धरेल. सो मी त्यामुळे या डिस्पेन्सरमध्येच टाकून देते, सो जेणेकरून सर्व पाणी थंड होईल आणि एक 4-5 तास तरी मला म्हणजे असं जाणवणार नाही की मी गरम पाणी वगैरे पिते. आणि यानंतर ऑलमोस्ट अर्धा तास मी शिजवून दिली बारीक गॅसवरती. आणि त्यानंतर मग आपण जे पीठ बारीक करून ठेवलं होतं पाण्यामध्ये तर ते घालून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मीठ वगैरे कमी पडेल तर तुम्ही थोडंसं वरून मीठ घालू शकता, कारण आपण फक्त शेंगोळीच्या पिठामध्ये घातलं होतं तेवढं मीठ पुरेसं नाही आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर अजून टेस्टी लागते. आणि तिखट वगैरे जरी तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही वरनं घालू शकता तिखट देखील. आणि यानंतर पुन्हा एक 15-20 मिनटं शिजवून द्यायची आहे. आणि त्यानंतर मी साईड बाय साईड लगेचच ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या, कारण राघव उठला की पुन्हा त्याच्यामध्येच वेळ जातो सो त्यामुळे. आणि इथे आपली शेंगोळी छान रेडी होती, तुम्ही पाहू शकता. खूप म्हणजे मला तर खूप आवडते, मी लहानपणापासून खाल्लेली आहे. आणि माझ्या मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम आहे सो मी राघवला घेऊन चालले होते खाली, कारण तो खूप मस्ती करतो घरामध्ये. त्यामुळे मग त्याला लवकरच घेऊन चालले होते खाली, सो जेणेकरून येताना मी गाऊला देखील स्कूलवरून घेऊन येईल आणि तोही जरा दमला म्हणजे थोडासा झोपेल. म्हणजे जवळजवळ 1 तास आधी चालले होते खाली, त्याला खूप फिरवलं आणि मग त्यानंतर आम्ही गाऊला घेऊन घरी आलो. आणि यानंतर मी काढलं होतं कबर्ड आवरण्यासाठी. माझ्या मिस्टरांचे क्लोथ मला व्यवस्थित लावायचे होते. आणि यानंतर मी सोफा आहे एक तर त्याचे कवर काढले होते. दोन्हींचे एकदम नाही काढले, कारण मला मशीनला लावायचे होते. मशीन वॉश केले होते मी ते, तर ते सुकले होते सो तेही लावून घेतले साईड बाय साईड. राघव इकडून तिकडे खेळत होता त्यामुळे मला म्हणजे जमतं. तो रडत वगैरे असेल तर सगळी कामं तशीच राहतात.
नमस्कार मंडळी. तर राघवला आत्ताच मी जस्ट झोपवलंय आणि चहा ठेवलाय. तर झोपलाय तो म्हणून पटकन किचन क्लीन करून घेतलं, नाही तर तो सारखा मागे मागे करत राहतो, तर नाही होत सध्या. तर किचन वगैरे क्लीन झालंय, परंतु कपडे फोल्डिंगचं काम करते सध्या. माझ्या मिस्टरांचे क्लोथ मी फोल्ड केलेत, राघवचे राहिलेत आता. तर चहा वगैरे पिल आणि मग आरामात करेल. मॅच आहे परंतु मुंबईची नाही आहे, परंतु आता इंटरेस्ट येतो बघण्यामध्ये. सो स्वयंपाकामध्ये आज शेवग्याची शेंगाची भाजी, आणि त्या दिवशी जो मी मसाला काढला होता, वाटण काढलं होतं, तर त्या वाटणामध्येच बनवणार आहे. सो एक पटकन होईल, एक 10-15 मिनिटामध्ये. आणि मग त्यानंतर राघवचे क्लोथ्स मला आज फोल्ड करायचे. गाऊचे ठेवलेत, माझ्या मिस्टरांचे ठेवलेत, आत्ताच ठेवलेत तेही, कारण काय होतं की इकडे तिकडे पडत राहतात. त्यामुळे म्हटलं की व्यवस्थित गाऊ व्यवस्थित काढत नाही, माझे मिस्टरही व्यवस्थित नाही काढत. आणि राघवचे क्लोथ मी ड्रॉवरमध्ये ठेवते, तर तोही सारखा बाहेर काढत राहतो, खेळत राहतो त्या कपड्यांसोबत. तर आज त्याचेही क्लोथ मी छान फोल्ड करून ठेवणार आहे. जरी काढले तरी पुन्हा ठेवायचे. आणि माझ्या मिस्टरांचं कसं होतं, घाईमध्ये घाई असते, तर एक शर्ट काढला की सगळे निघून येतात. सो त्यामुळे त्यांना पुन्हा ते लावायला लागतं मला व्यवस्थित. तर मी नेहमी सारखं नाही लावत बसत, एक 15 दिवसाने किंवा महिन्याने लावते. नमस्कार मंडळी. तर आत्ताच मी म्हणजे राघवला अजून झोपला नाही, आयर्निंग वगैरे केलं, माझ्या मिस्टरांच्या क्लोथ्स उद्या लागणार आहेत त्या, आणि सोबतच किचन वगैरे आवरलं, भांडे वगैरे वॉश केले. तर मला स्वयंपाकामध्ये आज मी शेवग्याची शेंग केली होती आणि त्यासोबत नाचणीची भाकरी. तर गाऊ झोपली आत्ता. गाऊ खूप बिझी असते दिवसभर, सो तिला वेळच भेटत नाही, आणि तिच्यामुळे मलाही भेटत नाही, कारण तिला प्रत्येक तिचं लक्षात ठेवायला लागतं, कोणता क्लास झाला की कोणता क्लास आहे. तर झाडांना पाणी घालायचं राहून गेलं, आणि सोफ्यांना वगैरे कवर लावलं, तर सोफे छान दिसत होते. आणि आम्ही मॅच वगैरे कॅन्सल झाली, सो त्यामुळे मॅच काही नाही पाहिली. तर पसारा वगैरे आवरत बसले थोडासा. राघवचे क्लोथ्स राघवने खूप अस्ताव्यस्त केले होते, तर ते लावले ड्रॉवरमध्ये. आणि ते तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे राघवचे सगळे क्लोथ्स आहेत, तर ते या ड्रॉवरमध्ये मी अरेंज केले, सो जेणेकरून मला इझिली भेटतात. काय काय पाहिजे? किती वाजता झोपणार तू? होय, किती वाजता झोपणार? झोपायचं नाही? नाही झोपणार? हां. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.